नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज स्वामींचा प्रकट दिन. त्यानिमित्ताने 1 दिवसाचं मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण केलं आहे. तर विचार केला तुमच्यासोबतही हे मी शेअर करावं. तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला देवपूजा तसेच उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे, कारण त्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी जेवढी असते तेवढी बाहेर जाते. त्यानंतर पूजेसाठी इथे दाखवल्याप्रमाणे मी सर्व साहित्य घेतलं आहे. स्वामींचं आवडतं असं हिना अत्तर आपल्याला घ्यायचंच आहे, कारण ते स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ज्या वस्तूंनी स्वामींचा अभिषेक करायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही वस्तू घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. छान असा स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे इकडे. असे हे पारायण तुम्ही 3 दिवस, 7 दिवस असंही करू शकता. मी 1 दिवसाचं केलं आहे. ज्या कुणाला मनापासून स्वामींची सेवा करायची इच्छा असेल, त्यांनी हे पारायण एकदा नक्की करावं. जसं जमेल तसं तुम्ही करा. छान व्यवस्थित स्वामींचं अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घालून इथे मी मूर्त्या व्यवस्थित ठेवल्या आहेत. त्यांना आपण अहिना अत्तर लावून घ्यायचं आहे. आपण जी वस्त्र आणली असतील ती स्वामींना परिधान करायची आहेत. आपल्या हिशोबाने तुम्ही स्वामींची पूजा व्यवस्थित मांडून घ्यायची आहे. मी दाखवल्याप्रमाणे स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गणेशाची पूजा म्हणूनच आपण एका विड्याची ही पूजा इथे करणार आहोत. कारण प्रत्येक मंगलप्रसंगी किंवा कुठल्याही पूजेला आपण गणपतीची पूजा अगोदर करतो. व्यवस्थित अशी पूजा मांडून घ्यायची आहे. आपल्याला आपली जी इच्छा असेल ती स्वामींना तिथे दाखवून घ्यायची आहे. हातावरती थोडं फूल घेऊन त्याच्यावरती अक्षदा, हळद-कुंकू टाकून आपली इच्छा स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर 21 अध्यायाचं पारायण आपल्याला करायचं आहे. तुम्ही हे 2 ह्याच्यामध्येही करू शकता. सकाळी थोडं, संध्याकाळी थोडं तुम्हाला जसं जमेल तसं. आणि त्यानंतर आपल्याला माळ जपायची आहे. स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी अशीच एक पूजा करायची आहे. नक्की तुम्ही करा. तुम्हाला ही खूप छान वाटेल. श्री स्वामी समर्थ.